शोल्डर आहे 16 बरोबर, तर 16च्या अर्धे येणार 8 इंच, ते आपल्याला घ्यायचे आहेत शोल्डर लाईनवरती 8. तर 8 वरती मार्क केलं. 1 इंच डाऊन जाणं सर्व साईजमध्ये कंपल्सरी आहे, ते 1 इंच डाऊन आले. आणि 2.5 इंच बंद बाजूकडून कंपल्सरी, तर 2.5 इंचांवर मार्किंग केलं. त्यानंतर ही जी लाईन आहे ती आपल्याला तिरकी जोडून घ्यायची. आता 42 चेस्ट साईजसाठी आपला फॉर्म्युला काय आहे ते आपण बघूया. तर डीप नेक आहे बरोबर. डीप नेकसाठी आपण इथे मी आता पॅकनेकच्या डायग्राम काढल्या होत्या, पण डीप नेक घ्यायचा असेल तर काय करायला लागेल, बॅकला समजा हा असा गळा आहे आणि हे जी बेल्ट आहे तो आहे 3.5 इंचेस. तर सुलेखाताई डायग्राम पण व्यवस्थित काढत चला, म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी येईल की आपण काय काढणार आहोत आणि काय येणार आहे आपलं ब्लाऊज आणि कसं येणार आहे. आणि फ्रंट घेतली या पद्धतीने. आता बॅक डीप आहे, तर पहिला शोल्डर किती मायनस होणार आहे त्यासाठी 3 मेजरमेंट लागतात, ते म्हणजे करा आता. गळा खाली आता पाठीमागचा बेल्ट आहे 3.5 बरोबर, आणि टोटल लेंथ किती आहे पाठीमागची 15, तर याच्यातून मायनस करायचे 3.5, तर उत्तर किती आलं 11.5, म्हणजे पाठीमागचा गळा असणार आहे यांचा 11.5. तर गळा खोली इथे लिहून घ्यायची 11.5. आणि गळा शेप कोणता आहे, गोल असेल, पंचकोनी असेल, मटका गळा असेल, कोणताही गळा असेल तरी आपलं लुझिंग चार्ट आपल्याला तोच बघायचा आहे. तर ही 3 मेजरमेंट आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला बॅकसाठी शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे 3 इंचांचा. तर हाच आहे गोल. तर याच्यातून पुढे आलो तर आपल्याला इथे किती मिळालं 1.6. तर हे आपलं शोल्डर टोटल मायनस होणार आहे 1.6. तर हे 1.6 कुठून मायनस होईल, आता हे पहिला फ्रंटचा आहे तर फ्रंटच बघून घेऊया आणि मग आपण बॅक पार्टकडे जाऊया. तर 1.6 आपल्याला इकडून मायनस करायचे आहेत 1.6. तर मी इथे 2 वरती टेप ठेवलाय, तर 2 पासून इथे 1, हे 1.5 आणि हे 6 म्हटलं तर हे इथे येणार आहे. तर हा पॉइंट इथे आला. तर इथून पाठीमागे किती अंतर शिल्लक आहे बघायचं. तर हे आहे 6.25 इंच. क्लिअर. आता इथून आपल्याला चेस्ट लाईन ड्रॉ करायची आहे. चेस्ट लाईन 6, तर किती आले 7 इंच. तर हे 7 इंच आपल्याला घ्यायचं आहे इथून खाली, जिथे 1 इंच डाऊन आलो तर आपण तिथून खाली आपल्याला हे मार्किंग घ्यायचं आहे. आता इथून वरून बघायचं किती आहे, तर वरचं 1 इंच आणि हे 7 इंच, टोटल 8 इंच आहे. तर थोडंसं घ्यायची. ही असणार आहे आपली चेस्ट लाईन. आता चेस्ट लाईन वरती 4, तर छाती आहे फुल चेस्ट वाईजच आहे हे सगळं मार्किंग. तर फुल चेस्ट आहे किती 42, याला भागिले 4 केले तर आन्सर आलं 10.5. तर हे 10.5 आपण या चेस्ट लाईन वरती घ्यायचं आहे. आणि इथे मी मार्क केलं, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, तर 1.5 वरती मार्क करून 1.5चा पॉईंट मार्क केला. लाईनला ठेवायचा आहे आणि इथून 19 जिथे आलं तिथे मार्क केलं. आणि थोडंसं पुढे जाऊन मी अजून एक 19 वरती मार्क करते आणि इथे ही लाईन ड्रॉ करून घेऊया, की जेणेकरून आपली ही लाईन सरळ जाईल. तर कंबर घेरावरती आता आपल्याला कंबर घेराचा चौथा भाग अधिक कंबर घेर आहे 33, तर 33चा चौथा भाग भागिले 4 केलं तर 8.25 आले बरोबर. तर हे 8.25 आपल्याला कंबरेवरती घ्यायचं आहे. टक्स घेणार असाल तर त्याच्या पुढे 1 इंच टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. सगळ्यांना दिसतंय ना हे मार्किंग, घेताला जोडून घेऊया. तर हा आपला बॅक पार्ट या पद्धतीने खालची बाजू तयार होईल. आता इथे जे आपण शोल्डर मायनस केलं होतं तिथून या बाजूला अंतर किती शिल्लक राहिलेलं आहे ते बघायचं. तर इथे आपले शिल्लक राहिलेले आहेत 6.25 आणि 1 लाईन आहे. तर सेम तेवढंच 6.25 आणि 1 लाईन इथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. आणि ही लाईन ड्रॉप. यानंतर कोण्यातून 42 चेस्ट साईज आहे, तर कोण्यातून किती घ्यायचं आहे, बॅक पार्टमध्ये 40च्या वरती तुमची चेस्ट साईज असेल तर कोण्यातून 1.25 इंच घ्यायचं आहे. तर हे मी 1.25 वरती ठेवलं आणि इथून तिरकं मार्क केलं. आणि ही जी चेस्ट लाईन आहे याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे आणि आर्महोल कर्वचा वापर करून आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा. तर हा आपला आर्महोलचा शेप ड्रॉ होईल. आता यामध्ये जेवढं इथं अंतर आलेलं आहे तेवढं इकडे घ्यायचं आणि ही लाईन स्ट्रेट करून घ्यायची, कारण आपला डीप नेक आहे त्यामुळे. मी ते 3 वरती ठेवलं तर हे अंतर मिळालेलं आहे आपल्याला अर्धा इंच, म्हणजे किंचित पाऊण इंचला कमी आहे, म्हणजे पाऊण इंचच्या इथं आहे बरोबर. जेवढं आहे तेवढंच इकडे मार्क करेल आणि ही लाईन ड्रॉ करून घेतली. आता आपला गळा आहे 11.5, म्हणजे हा साहजिकच इथून जर लावला तर हा 11.5 खाली जातोय चेस्ट लाईनच्या, म्हणून वरून अर्धा इंच कंपल्सरी मायनस, वरून अर्धा इंच कंपल्सरी मायनस केलं. तर हे आपल्याला मिळणार आहे इथे. आता इथे आपल्याला तयार शोल्डर 3 इंच हवा आहे, तर आपण या बाजूला अर्धा इंच शिवणसाठी म्हणजे बाही जोडणार तिकडे
त्यासाठी, आणि गळ्याला तुम्ही गोट घेणार असाल तर 1/2 इंच मार्जिन त्यासाठी. असं मिळून टोटल 1/2 इंच ऍड करायचं. तर मग किती येणार आहे? 3.25. आणि जर तुम्ही 1 इंच प्लस केला तर या बाजूला अर्धा इंच आणि या बाजूला अर्धा इंच कंपल्सरी मायनस करा, नाहीतर मग गळा तुमचा इकडच्या बाजूने असा आत म्हणजे खूप मोठा पॅक होतो इथे गळा, जर तुम्ही प्रॉपर मार्जिन शिलाईचं आतमध्ये दाबलं नाहीत तर. त्यामुळे जेवढं मार्जिन घेणार आहात तेवढं कंपल्सरी दाबायचं आहे, तरच तुमचं हे रेडी तुम्हाला परफेक्ट तयार राहील. तर आता इथे मी किती घेतलंय? 1/2 इंच घेतले, इकडे अर्धा इंच आणि इकडे 1/2 इंच मार्जिन घेतल्यानंतर इथे बघा मला बरोबर 3 इंच हे आतमध्ये हे रेडी शोल्डर तयार राहणार आहे. या बाजूला 1/2 इंच, या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतल्यानंतर. तर आता इथे बरोबर 3.25 इंच मार्क केल्यानंतर मला अंतर मिळालेलं आहे हे. आता इकडे पुढे गळा रुंदी तुमच्या साईजनुसार तुम्हाला जेवढी आहे तेवढी मिळत राहते. तर इथे मला मिळालेली आहे 2.5 इंच. ओके, तर हे 2.5 इंच इथे बघा, हे 2.5 इंच मिळाले. तर जेवढे मिळाले तेवढे इथे पहिला मार्क करून घ्यायचे. तर गळा अजून आपण वरून मार्क नाही केलाय, वरून गळा आपल्याला 11 इंच 11.5 हवा आहे. तर 11.5 जिथे येईल तिथे एक मार्क केलं आणि इथे एक लाईन ड्रॉ केली. आता इथे जेवढा आहे 2.5 इंच तेवढंच इथे खाली 2.5 घेतलं. आणि गळा तुम्हाला खालच्या बाजूनी ब्रॉड हवा असेल तर तुम्ही या बाजूनी 0.25 इतकं बाहेर जाऊ शकता, तुम्हाला हवं असेल तर. नसेल तर जेवढा वरती आहे तेवढाच मार्क केला तरीही चालेल. इथे मी थोडंसं बाहेर जाणार आहे अर्धा इंच इतकं, कारण चेस्ट साईज सुद्धा जास्त आहे आणि बॅक साईडला गळा सुद्धा प्रॉपर असेल तर तो जास्त ब्रॉड असेल तर छान दिसतो. तर हा आपला गळ्याचा शेप ड्रॉ होईल आहे. तर हे बघा, इथून या पद्धतीने कर्वमध्ये आपल्याला आर्महोल बघायचं. तर आपल्याला 9 इंच कुठे मिळाला? इथेच मिळाला आहे. आणि हा पुढे 9.5 आहे. तर हे आता इंच 9.5 आलेला आहे, जसं की त्यांनी मगाशी आपल्याला सांगितलं की बॅकपार्टमध्ये 9.5 आला आहे. पण इथे तुम्ही जर अपर चेस्ट वाईज मार्किंग घेतलं तर किती येतोय ते बघूयात आपण. तर अपर चेस्ट किती आहे? 39 भागिले 4, तर उत्तर येणार आहे 9.75. तर हे 9.75 कुठे येतात? या लाईनवरती बघायचं. तर हे 9.75 घेतलं तर हे खूपच आत येते, बघितलं? तर हे नाही घेऊन चालणार आपल्याला, या पॉईंटच्या पण आतमध्ये येत आहे. क्लिअर? तर अशा वेळेला काय करतो आपण, जेवढं फुल चेस्ट आहे, आता यांची फुल चेस्ट आहे 42 मधून जेव्हा तुमचा गळा 8च्या खाली जाणार आहे, जर फुल चेस्ट वाईज जायचं असेल तर हा फॉर्म्युला आहे. जर तुमचा गळा 8च्या खाली जात असेल तर टोटल जे तुम्ही चेस्ट पार्टचं मार्किंग केले त्याच्यातून -0.5 करायचं. तर इथून टोटल चेस्ट आपण घेतली होती 42, याला भागिले केले 4, तर उत्तर आलं होतं आपलं 10.5. याच्यातून वजा 0.5 करायचे, तर उत्तर येणार आहे 10. तर हे 10 आपल्याला इथे घ्यायचं आहे. आता हा गळा आहे किती खाली? 11 11.5 आहे, त्यामुळे 0.5 फुल चेस्ट मधलं मार्किंग आपण मायनस केलेलं आहे. ओके, काही वेळेला या पद्धतीने पण आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागते. जेव्हा चेस्ट साईज 40च्या पुढे जाते त्यावेळेला आपल्याला आर्महोल प्रॉपर मिळाला पाहिजे आणि प्लस हा पार्ट सुद्धा प्रॉपर मिळाला पाहिजे. हा पण टाईट होता कामा नाही, जास्त पण आत येऊन नाही चालत. आता या चेस्ट साईज मध्ये त्यांची अपर चेस्ट 39 आहे आणि 39 आणि फुल बस्ट आहे 42, यामधला डिफरन्स किती आहे? 40, 41, 42, 3 इंचांचा डिफरन्स आहे. जेव्हा चेस्ट आणि अपर बस्ट आणि फुल बस्ट यांच्यामध्ये नॉर्मली 1 इंच किंवा 2 इंचांचा डिफरन्स असतो, त्यावेळेला आपण हे मार्किंग घेतलं तरी चालतं, म्हणजे अपर चेस्ट वाईज बॅक पार्टमध्ये मार्किंग टाकणं. पण जेव्हा चेस्ट पार्ट आणि फुल बस्ट यांच्या, म्हणजे अपर चेस्ट आणि फुल बस्ट यांच्यामध्ये डिफरन्स जास्त होतो, त्यावेळेला आपल्याला इथलं मार्किंग बॅक पार्टच्या म्हणजे अपर चेस्टनुसार टाकून चालत नाही काही वेळेला, मग ते जुळत नाही. अशा वेळेला काय करायचं, फुल चेस्टमध्येच -1/2 करायचं. हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, कारण हा नंतर विसरतो आपण. बऱ्याच दिवस झाले की काही गोष्टी विसरून जातात. एखादी तुम्ही जी तुम्हाला वही घालायला सांगितली आहे त्याच्यामध्ये तुम्ही लिहून ठेवा. जेव्हा हेवी चेस्ट साईज येते त्यावेळेला तुम्हाला हा पार्ट इथे अशा पद्धतीने चेंज करून घ्यावा लागतो. जेव्हा गळा पाठीमागचा 8च्या खाली म्हणजे 8.5, 9, 10, 11, 11.5, 12 पर्यंत जेव्हा तुमचा गळा जाणार आहे त्यावेळेला तुम्हाला फुल चेस्ट मधलं जो चौथा पार्ट आहे त्याच्यातून पण 1/2 इंच मायनस करायचा आहे, तरच तुम्हाला हा आर्महोल प्रॉपर मिळणार आहे. नाहीतर मग इथे थोड्याशा चुन्या आल्यासारख्या होतात या पार्टला इथे, जर हे प्रॉपर घेतलं नाही तर. क्लिअर? तर हा त्यांचा बॅक पार्ट झाला. तुम्ही सुद्धा काही 10 बरोबरच घ्यायचा आहे आणि इथे खाली काही चेंजेस करायचे नाही, फक्त ही लाईन तुम्हाला या लाईन मध्ये मिळवायची आहे. ही नाही घ्यायची लाईन तुम्हाला. आणि इथे 1.5 इंच त्याच्या पुढे, तर हे 1.5 इंच घेतलं तर ही 1.5 इंचाची लाईन आपल्याला खाली इथे याच लाईन मध्ये पुढे मिळवायची आहे. या लाईनचा विचार करायचा नाही ज्याच्यावरती मी डॉट्स टाकले ते. क्लिअर? हॅलो, हा बोला. 42 हे पण घेतले ना, 42 चेस्ट आहे ना. हो हो ते मग चौथा भाग घेऊन त्याच्यात आपण हाफ मायनस केलं ना. हो, हाफ मायनस केलं इथे. थँक्यू. आणि अजून एक, जर त्यांचा आर्महोल 42 चेस्ट साईज मध्ये काही वेळेला हा आर्महोल ना, समजा त्यांचं किती 20 आला असेल किंवा 19 आला असेल, आता यांचा 18 आले आर्महोल, बरोबर, म्हणून त्यांना हे आपण अर्धा इंच बॅक आलो. पण जर एखाद्याचा आर्महोल 19 आला असेल तर हा त्यांचा आर्महोल प्रॉपर होणार आहे त्यांना. क्लिअर होते का? बघा, 9.5 आलं तर 9.5च्या दुप्पट किती झाले? 9 दुनी 18 आणि अर्धा इंच 19. म्हणजे जर आर्महोल 19 असेल तर हे बरोबर त्यांना जुळणार आहे, त्याच्यामध्ये मग इथे काही ऍडजस्टमेंट करायची गरज नाही. क्लिअर?
पण जर आर्महोल 18 आलेला आहे तर मात्र मग तुम्हाला इथे थोडंसं बॅक यावं लागणार. आणि आता सकाळी ताईंनी विचारलं होतं की कट करू का, तुम्ही या बाहेरच्या पॅटर्न वाईजच कट करा. आत्ताचा ब्लाऊज शिवून बघा, अर्धा इंचानी एवढा काही कपडा वेस्ट जाणार नाही. तुम्ही शिवून बघा, शिवल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, कारण तुम्ही पहिल्यांदा शिवताय ब्लाऊज. तुमच्या शिवण्यामध्ये आणि तुम्ही किती कसं शिवणार आहात, कसं ऍडजस्ट करणार आहात हा पण प्रश्न आहे. तर तुम्ही या बाहेरच्याच लाईनवर घ्या कटिंग, आणि नंतर वाटलं तुम्हाला फिटिंग तर या लाईनमध्ये तुम्ही आतमध्ये येऊन फिटिंग टाकू शकता अर्धा इंचानी आतमध्ये. क्लिअर. इथे ही लाईन तिरकी ड्रॉ करून घेतली. यानंतर जसं मगाशी बघितलं 7 इंच आपल्याला खाली यावं लागेल. डीप नेक फॉर्म्युला छाती भागिले 6, आणि इथे आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे. तर ही असणार आहे आपली चेस्ट लाईन. यानंतर शोल्डर किती मायनस करायचे त्याच्यासाठी आपल्याला बघावं लागणार आहे आपला गळा किती आहे फ्रंटचा. तर हे आपलं इथं येईल. हे मायनस झाल्यानंतर पाठीमागे शोल्डर राहिलेलं आहे आपलं 7.25 इंच. ओके, तर हे 7.25 इंच आपल्याला या लाईनवरती चेस्ट लाईनवरती घ्यायचं आहे. तर इथे मार्क केलं आणि ही लाईन ड्रॉ केली. यानंतर फ्रंट पार्टमध्ये चेस्ट पार्टमध्ये लुझिंग ॲड करावं लागेल. तर ते लुझिंग किती ॲड करायचं आहे आपल्याला, 35च्या आतमध्ये चेस्ट असेल तर 2 इंच, आणि 35च्या पुढे चेस्ट साईज असेल तर 3 इंच लुझिंग ॲड करायचं आहे. 42 चेस्ट साईज आहे, याला अधिक केलं आपण 3 इंच, तर उत्तर आलं 45. 45ला भागिले 4 करायचं, 11.25 आलेलं आहे. ओके, तर हे 11.25 आपण या चेस्ट लाईनवरती या बाजूने इथे पहा 11.25 वरती टेप ठेवला, आणि जिथे आपलं 11.25 आलं तिथे मार्क केलं, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मारायची. क्लिअर. आता याच्यानंतर आपल्याला हे रेडी शोल्डर किती हवा आहे, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलं. रेडी शोल्डर 3 हवा आहे, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलं तर 4.25 आलेला आहे. तर हे मी इथे मार्क केलं, याचा सेंटर घेतला. आता सेंटर पासून आपल्याला बाकीचे मार्किंग करायचे आहे. तर इथे आता आपला मेजरमेंट बघावे लागतील. फ्रंट नेक आहे 7 इंच, तर वरून 7 टेप सरळ लावायचा खाली, हा जो सेंटर आलेला आहे तिथून. तर फ्रंट नेक 7, शोल्डर टू एपेक्स आहे 12, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 12.5 वरती मार्किंग केलं. शोल्डर आणि फुल लेंथ आहे 18, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 19 वर मार्किंग घेतलं. तर या पद्धतीने आपलं मार्किंग येईल, आणि या लाईन्स आपण इथे ड्रॉ करून घेऊया. आता एवढ्या लाईन्स ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते एपेक्स टू एपेक्स. एपेक्स टू एपेक्स किती आहे, तर एपेक्स टू एपेक्स आहे 9 इंचेस. ओके, तर त्याच्या अर्धा येणार आहे 4.5. तर हे मी 4.5 वरती मार्क केलं. आता काही वेळेला या चेस्ट साईजमध्ये एपेक्स टू एपेक्स क्लिअरली नाही कळत आहे त्यांना, तर आपण काय करू शकतो, चेस्ट डिवायडेड बाय 10 करायचं. 42 चेस्ट आहे, त्याला भागिले 10 केलं तर उत्तर येणार आहे 4.2. तर या वाईज तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला प्रॉपर घेता आलेलं नाही असं जर वाटत असेल, तर जी पण तुमची फुल चेस्ट आहे त्याला भागिले 10 केलं की तुमचा एपेक्स टू एपेक्सचं अंतर मिळतं तुम्हाला घडीवरचं. ओके, तर आता 42 चेस्ट साईजमध्ये आपण 4.2 बरोबर जाणार आहोत. ओके, तर इथे मी 4.2 वर मार्क केलं. आता इथे जेवढं मार्क केलं त्याच्यातून अर्धा इंच मायनस करून आपल्याला इथे कमरेच्या लाईनवरती मार्क करायचं आहे. तर इथे 4.2 घेतलं होतं म्हणजे 4.25, तर इथे मी 4.25 इंचवर मार्क करते, अर्धा इंच मायनस करून. क्लिअर. तर इथे घेतलं आणि ही लाईन इथे ड्रॉ केली. यानंतर इथे आपल्याला चेस्ट लाईन टक्स कितीचा घ्यायचा आहे ते बघूया. तर जर आपली चेस्ट साईज 42च्या पुढे आहे, तर जो टक्सचा मी तुम्हाला चार्ट दिलेला आहे तो तुम्हाला बघायचा आहे. तर या चार्टनुसार 36 ते 44 मध्ये आपली चेस्ट साईज येते. कमरेवरचा टक्स आहे 3 इंच, आणि आर्महोलवरचा 1.5 इंच, सेंटरचा 1.25. ओके, तर इथे आपला येणार आहे 3 इंचांचा टक्स. तर मी इथे 3 वरती मार्क केलं, आणि इथे ही तिरकी लाईन ड्रॉ केली. आता कंबर घेर आहे 33, तर 33चा चौथा भाग करायचा, आणि त्याच्यात हा टक्स प्लस करायचा. 33चा चौथा भाग येतो 8.25 बरोबर. 33 भागिले 4, 8.25 आले, अधिक 3 इंच केलं तर आलं 11.25. तर हे 11.25 आपल्याला इकडून घ्यायचं आहे. 11.25 वरती मार्क केलं, आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर हे 1.5 वरती मार्क केलं, आणि हे पॉईंट आपण जोडून घेऊ. तर हे जोडून घेतल्यानंतर इथे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यासाठी इथून इथपर्यंतच्या अंतर जी आपण तिरकी लाईन ड्रॉ केली त्याचा सेंटर घेतला, त्या लाईनचा पुन्हा सेंटर घ्यायचा आहे, आणि इथे वरच्या लाईनचा पण सेंटर घ्यायचा. कमरेकडूनच्या पहिल्या डॉट पॉईंट पासून अर्धा इंच बाहेर, त्याच्या वरच्या डॉट पॉईंट पासून 1.25 इंच बाहेर, आणि हे इथेच येणार आहे. या लाईन्स इथे ड्रॉ करून घ्यायच्या.
आणि इथे पण शेप देऊन घ्यायचा असा. आता इकडे जेवढा टक्स आहे तेवढाच या बाजूचा यायला पाहिजे. तर इथे आहे 6.5 आहे, तर याच्यावरती पण आपला हा 6.5 यायला हवा. तर हे 6.5 इथे आले, मी मार्क केलं. आता हे जे अंतर जेवढं राहिलेलं आहे त्याच्या दुप्पट आपल्याला यावरती इथे मार्क करायचं आहे. तर इथे अंतर आलेलं आहे 4 वरती ठेवलं तर बरोबर 1.5 इंच आलेला आहे. तर 1.5 इंचाच्या दुप्पट किती होणार? 1.5 इंच. पाऊण आणि पाऊण 1.5 इंच, बरोबर. तर मग इथे किती मार्क करावं लागेल? इथे 1.5 इंच म्हटलं तर इथे येईल इथे. तर हे या पद्धतीने मार्क होईल आपलं. तुम्हाला जर हे अंतर जास्त वाटत असेल आणि इकडे हवं आहे अजून अंतर, तर तुम्ही या बाजूनी फक्त 1 इंच वरती येऊ शकता. आता या बाजूनी कंपल्सरी अर्धा इंच खाली यायचं. तर इथे मार्क केलं, इथे पण 1.5 इंच यायचं आहे, पण 1.5 इंच आलं की पुन्हा आर्महोल खूप मोठा होतो, त्यामुळे कंपल्सरी अर्धा इंचच खाली यायचं आहे या बाजूने. तर इथे ही लाईन ड्रॉ केली आणि इकडे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आत्ताच. तर इथे आता आपण पहिला आर्महोलचा शेप देऊन घेऊया. फ्रंट पार्टमध्ये क्रॉस मार्क जायचा आहे. 40च्या पुढे चेस्ट साईज असेल तर फ्रंट पार्टमध्ये 1 इंच आपल्याला क्रॉसमध्ये मार्क करायचा आहे. त्यानंतर या लाईनचा सेंटर पॉईंट घ्यायचा. सेंटर पॉईंटपासून 0.25 आत यायचं आहे. त्यानंतर ही लाईन तुम्हाला तिरकी ड्रॉ करायची आहे आणि आर्महोल कर्वचा वापर करून शेप ड्रॉ करायचा. तर हा शेप ड्रॉ करून घेऊया. तर इथे जर कुठे कोना बनत असेल तर तो बनवू द्यायचा नाही आपल्याला. इथे राऊंडमध्येच आपला हा शेप. तर साधारणपणे मी असा टेप लावला अर्धा इंचानी खाली आणि बघितलं तर हे 1.5 इंच जिथे आलं तिथे मार्क केलं आणि तिथून ही लाईन अशी वरती ड्रॉ केली. ही लाईन थोडीशी पुढेपर्यंत ड्रॉ करायची. आता ही जेवढी लाईन आहे तेवढीच पुढची लाईन घ्यायची. तर ही आहे 7.5 आहे. तर हे 7.5 आपल्याला पुढे कुठे येतात बघायचं आणि त्याच्यावरती मार्क केलं. आता ही पट्टी ही जे अर्धा इंच खालून जे आपण मार्क केलं होतं त्याच्यावरती ठेवायची आणि पुढे पुढे सरकवत आणायची अशी. या पॉईंटपर्यंत आल्यानंतर तुम्हाला इथे ही सरळ खाली लाईन ओढायची आहे आणि याच्यातून दुसरा हा शेप ड्रॉ करायचा आहे. -5 करणं गरजेचं आहे, पण इथे अगदी त्याच लाईनवरती येतोय, त्यामुळे करायचं की नाही करायचं हे डिपेंड तुमच्यावरती आहे. केला तरी चालेल 0.25 वरून मायनस. जर तुम्ही ब्लाऊज एखादं शिवून बघा, जर तुम्हाला गळ्याला लूज वाटलं तरच हे 0.25 मायनस करा, अन्यथा नाही केलं तरी चालेल. जर याच लाईनवरती मार्किंग येते म्हणून. जर या लाईनच्या खाली जात असेल तर मात्र मग आपल्याला वरून 0.25 मायनस करावे लागतात. इथे मी आता करत नाहीये कारण चेस्ट पण हेवी साईज आहे आणि गळाही तसा 7 म्हणजे जास्त नाहीये, तर हे होऊन जाईल अगदी त्यांचं व्यवस्थित. आता यानंतर आपल्याला जेवढं इथे तेवढंच इथे मार्क करायचं. पाऊण इथेही ही लाईन आपण तिरकी ड्रॉ केली. तर हा तुमचा झाला 1 टक्स ब्लाऊज. ओके, 1 टक्स ब्लाऊज कंप्लीट. तर हे आपण कट करून घेऊया आणि हा टक्स मायनस करून मग तुम्हाला पुढचं दाखवते. तर हे मी इथं कट केलं. म्हणजे हे मधलं अंतर आहे हे प्रॉपर येतं. किंचित पुढे असा हा टक्स घेतला तर हे टोटल अंतर आपल्याला बरोबर 0.75 आणि 1 लाईन एवढं मिळते. हे पहा, 1 इंचला 1 लाईन कमी, हे बरोबर तेवढं मिळते आपल्याला. तर हा असा इथला टक्स असेल जो आपल्याला इथपर्यंतच मिळवायचा आहे. आणि सेम या बाजूला जे आपलं इथं आता रेडी राहिलेलं आहे त्याच्या अर्ध आपल्याला करायचं. जे अंतर आहे त्याला टेप दुमडायचा, जेवढं आहे त्याचा सेंटर घ्यायचा आणि सेंटरच्या या बाजूला आता इथला टक्स आहे तो 0.5 आणि 1 लाईन आहे. तर 0.5 म्हणजे या बाजूला 2 लाईन, या बाजूला 2 लाईन, तर एक बाजूला 2 लाईन आणि 1 2 3 एक बाजूला 3 लाईन घ्यायच्या, म्हणजे हा प्रॉपर टक्स होऊन जाईल. आणि ह्याचा सेंटर जुळवायचा आहे आपल्याला इथे. तर पहिला सेंटर लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि इथला टक्स घेताना फिटिंग लाईनपासून एपेक्स पॉईंटचं अंतर बघायचं, त्याचा सेंटर घ्यायचा आणि सेंटरपासून अर्धा इंच एपेक्स पॉईंटकडे मार्क करायचं आणि इथून हे 2 टक्स तुम्हाला मार्क करायचे आहेत. मी आता हे टक्स मार्क करत नाही, पण तुम्हाला सांगते की इथून असं मार्क करायचं आहे आणि हा पण टक्स इकडे मार्क करायचा आहे. तर हे 4 टक्सचं होईल. मग 4 टक्ससाठी 1 2 3 4 डॉट झाले. हे झालं 4 टक्सचं मार्किंग. 4 टक्समध्ये तुम्हाला हे फोल्ड नाही करायचं, हे जेवढं आहे तेवढं तुम्हाला फक्त इथे कट करून घ्यायचं आहे. आता कट करायचं म्हणजे कसं, तर हे जे अंतर आहे हे तुम्ही
आता इथं आपलं हे सेट होणार आहे या बाजूला, तर हे फक्त या पद्धतीने घ्यायचं आणि हे मधलं अंतर आहे हे अर्धा इंच शिलाई लागणार आहे आपल्याला. मग काय करायचं की असं कट करायचं इथे आणि हे असंच ठेवून द्यायचं फोटकसाठी. आणि हा फोटकचा टक सुद्धा आपला येताना इथे कसा येतो सेंटरपासून, जिथं इथे आता सेंटर आहे याचा, तर सेंटरमधून तुम्हाला एक लाईन घ्यायची आहे. इथे या लाईनचा सेंटर घ्यायचा इथे आला आणि सेंटरपासून आतमध्ये अर्धा इंच, तर हे इथं येईल आणि इथून हा टक्स तुमचा इकडे तिरका जाणार आहे. जसं की फोटक्ससाठी तुम्हाला हा टक्स नाही वापरायचा आहे, ओके, चेंज करायचा आहे इथे, हे लक्षात ठेवून करा. तर हे आपलं आलं इथे सेंटर याचा, तर इथून आपला हा टक्स इकडे जाणार असा आणि हा टक्स जाणार आपला इकडे इथूनच, हे हा टक्स असेल. क्लिअर होतंय? ओके. आता कटोरी ब्लाऊज घ्यायचा आहे. आता यामध्ये तुम्ही हा टक्स इथे फक्त दाखवते मी, हा टक्स तुम्ही इथे असा फोल्ड केलात तर हा तुमचा कोणता ब्लाऊज होणार आहे? वन टक्स ब्लाऊज. हा टक्स फोल्डच राहील, इथे तुम्ही पॅक करून ठेवायचा आणि कटिंग घेताना हे असं तुमचं डायरेक्ट येईल आणि इथे फक्त तुमचा टक्स येणार आहे एकच. हे कापड तुमचं प्लेन असणार आहे, इथे कोणतीही स्टिच लागणार नाही. हा वन टक्स झाला ब्लाऊज. कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत चॅनलवरती, ते बघायचे आहेत आणि सुलेखाताई तुम्ही करून घ्यायचं आहे या पद्धतीच्या ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग. दुसरी गोष्ट, याच्यामध्येच आता तुम्हाला मी कटोरी दाखवते कशी घ्यायची, एकाच ब्लाऊजमध्ये दाखवते म्हणजे तुमचे सगळे प्रॉब्लेम्स क्लिअर होतील. आता इथला टक्स त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पुढंपर्यंत घ्यावा लागेल, एवढंच काही ते चेंजेस आहे, बाकी काही चेंजेस नाही. आता इथे 1.25 इंचाचा टक्स आहे, कटोरी घेणार असाल तर म्हणजे थोडासा हा मोठा होईल टक्स, एवढंच याच्यात डिफरन्स होईल. म्हणजे हा जो आपला 1.25 इंचाचा आहे त्याच्यावरती थोडासा बाहेर जाईल हा टक्स. मग काय करणार आहे, इथूनच घ्यायचा आणि हा या पद्धतीने, तर हा टक्स असा, तर हे या पद्धतीने पॅक करून घेतलं तर इथे थोडंसं खालीवर झाले ना, हे तुम्हाला कट करून घ्यायचं व्यवस्थित. तर हा आर्महोल झाला. याच्यानंतर तुम्हाला यामध्ये प्रिन्सेस कट करायचा असेल तर प्रिन्सेस कटसाठी काय प्रोसेस आहे, या एपेक्स पॉईंटपासून जो आर्महोलचा डाट घेतलेला आहे त्याचा तुम्हाला सेंटर घ्यायचा आहे. इथून सेंटर घेतला, सेंटरपासून पुढे 1.25 इंच मार्क करायचं आणि इथून तुम्हाला ही जी अर्धा इंच खाली यायचं आहे, हे जिथं आपण जॉईन केलं तिथून खाली अर्धा इंच आणि हे या पद्धतीने तुम्हाला पट्टी ही सेट करायची आहे. तर बघा ही या पद्धतीने सेट झाली. इथे पण कुठे सुद्धा कर्व नाही आला पाहिजे आणि आपल्याला इथे गोलाई पण प्रॉपर मिळाली पाहिजे. तर हा तुमचा प्रिन्सेस कट होईल. अगदी प्रॉपर शेप तुम्हाला इथे असा मिळून जातो प्रिन्सेस कटचा. बघितल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की हा आपल्याला अगदी प्रॉपर शेप मिळालेला आहे. तर हा तुम्ही कट केलात तर तुमचा प्रिन्सेस कट होईल, ज्याच्यामध्ये इकडे आणि इकडे या दोन्ही पार्टमध्ये शिलाई मार्जिन ऍड करायचं अर्धा इंच आणि इकडे तुम्ही हुकाई पट्टी ठेवणार असाल तर या बाजूला पण अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं. आणि प्रिन्सेस कट घेणार असाल तर हा टक्स तुमचा एवढा मोठा येणार नाही. हा टक्स फक्त या बाजूला 1.25 इंच, या बाजूला 1.25 इंच, टोटल अर्धा इंच किंवा 1.25 इंचाचा टक्स तुम्ही घ्यायचा आहे. 1.25 इंच इतका मोठा टक्स इथे घ्यायचा नाही जर तुम्ही प्रिन्सेस कट घेणार असाल तर. क्लिअर? काही ब्लाऊजमध्ये काय काय चेंजेस करायचे हे नोट डाऊन करत चला, म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्हाला प्रश्न पडणार नाहीत. आता यामध्ये कसं घेऊ, यामध्ये कसं घेऊ. कटोरी असेल त्यावेळेलाच फक्त तुमचा इथला टक्स मोठा असणार आहे. प्रिन्सेस कटमध्ये, वन टक्समध्ये हा टक्स तुमचा अर्धा इंचाचा टोटल घेतला तरी चालणार आहे. तर आता आपल्याला याच्यात प्रिन्सेस कट तुमचा झाला. जेव्हा तुम्ही हा असा कट घ्याल इथे आणि इथे शिलाई मार्जिन वाढवा. फ्रंटला ओपन ठेवणार असाल तर इकडे पण अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्या आणि जर फ्रंट पॅक ठेवणार असाल तर हा तुम्ही बंद बाजूवर ठेवायचा आहे इकडचा भाग आणि डायरेक्ट कटिंग घ्यायचं, फक्त या बाजूमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं. आता आपण यामध्ये कटोरी ब्लाऊज कसं घ्यायचं बघूया. तर कटोरीसाठी आपल्याला हा टक्स इथला मायनस करावा लागेल. त्याच्यासाठी हा गळा आपण कट करून घेऊयात अगोदरच. तर हे मी गळ्याकडच्या बाजूनी मी फक्त 1.25 इंच मार्जिन ठेवलेलं आहे, हे लक्षात ठेवा, नाहीतर पुन्हा अर्धा इंच मार्जिन दाबाल आणि मग पुन्हा सगळंच गोंधळेल. तर हे मी इकडून मार्किंग घेतलं. आता या बाजूने आपल्याला टक्स मायनस करायचा आहे. तर तो टक्स मायनस करण्यासाठी आपण या पद्धतीने करायचं.
तर हे या पद्धतीने होईल. आता हा टक्स बघा आपला केवढा मोठा झाला. हा टक्स इथे मायनस केला काय किंवा इथे तुम्ही हा टक्स इथे असा फिटिंगमध्ये घेतला काय, दोन्हीचा इफेक्ट एकच येतो. इथे तुम्ही मायनस केला की तुमचा इथे वाढला, म्हणजे हा टक्स इकडे शिफ्ट झाला. आता प्रिन्सेस कट कटोरी ब्लाऊज घेताना तुम्हाला खालच्या बाजूनी टक्स कितीचा घ्यायचा आहे हे डिपेंड आहे तुमचं लोअर चेस्टचं मार्किंग. लोअर चेस्ट आहे यांची 16 आहे, 16 आणि फ्रंटची लेंथ टोटल आहे 18, म्हणजे 2 इंच त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे खालचा बेल्ट कितीचा असणार आहे, 2 इंच खाली घेतले लोअर चेस्टच्या, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन, टोटल 2.5 इंचांचा बेल्ट असणार आहे. म्हणून खालून मी 2.5 इंचांवर मार्क केलं तर हे माझं इथं येईल आणि इकडे पण 2.5 वरती मार्किंग घ्यायचं. 2 ठिकाणी करून घ्यायचं आणि लाईन ड्रॉ करायचं, म्हणजे आपलं लाईन स्ट्रेट येतं. या बाजूनी 1 इंच किंवा पाऊण इंच आपल्याला क्रॉसपट्टीचा शेप देण्यासाठी तिरकं जायचं, वरती जायचं आहे. तर इथे मी पाऊण इंच जाणार आहे. तर हे पाऊण वरती मार्क केलं आणि असा इथे आपल्याला शेप ड्रॉ करून घ्यायचा. क्लिअर. आता आपल्याला यामध्ये कटोरीचा शेप द्यायचा आहे. क्रॉसपट्टीचा शेप दिला, कटोरीचा शेप द्यायचा आहे. तर कटोरीच्या शेपसाठी काय करायचं, हे जे अंतर आहे इथे किती अंतर घेतलं होतं आपण, 4.25 बरोबर. जेवढं इथे घेतलं तेवढंच आपल्याला इकडे मार्क करायचं आहे. तर हे मी 4.25 वर इथे ठेवलं आणि इकडे जिथे आलं तिथे मार्क केलं. दिसते का सगळ्यांना व्यवस्थित. तर 4.25 वरती मार्क केल्यानंतर इथे आपल्याला या लाईनवर पट्टी अशी ठेवायची आणि 4.25 वर आली की तिथे आपण खाली स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. क्लिअर. यानंतर वरती गळ्यामधून तुम्हाला अंतर घ्यायचं आहे 1 इंच वरती. आता 1 इंच कुठे या गळ्याच्या शेपमध्ये तुम्हाला टच होते बघायचं आणि तिथे मार्क करायचं. तर इथे आपलं हे टच होते 1 इंच वरती. तर हे टच झालं आणि इथून आपल्याला आता ही लाईन आहे ही थोडीशी वरतीच घ्यायची. आता मी इथे पट्टी ठेवली आणि ही लाईन ड्रॉ केली. तर ही जशी ही अशी थोडी वरपर्यंत ओढली. आता यामधून इथे मी हा पॉईंट टच केला आणि या लाईनला इकडे टच करायचा. आता इथे आपलं अंतर साधारणपणे 2 इंच तरी कमीत कमी आपल्याला मिळालं पाहिजे. तर बघायचं तर इथे आपल्याला बरोबर 2 इंच ला एक लाईन जास्तच आहे, म्हणजे ओके आहे. तर हे 2 इंच 35च्या आतमध्ये असेल तर 1.5 इंच आणि 35च्या वर असेल चेस्ट साईज तर हे अंतर कमीत कमी 2 इंच आपल्याला मिळायला पाहिजे. तर या अंदाजाने आपण पट्टी ठेवायची आणि हा असा शेप ड्रॉ करून घ्यायचा. तर हे आपला कटोरीचा शेप सुद्धा ड्रॉ झाला. तर ही असणार आहे आपली कटोरी येईल. तर जर तुम्ही या पद्धतीने कटिंग करा आणि यामध्ये मार्जिन कुठे वाढवायचं, तर कटोरी कटिंग करून घेणार असाल तर या ठिकाणी आपल्याला मार्जिन वाढवायचं आहे इकडे आणि इकडे, कारण हा पार्ट आपला जॉईनिंग येणार. या पार्टमध्ये अर्धा इंच, इकडे अर्धा इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर क्रॉसपट्टीमध्ये पण आपण टोटल उंचीत 1 इंच प्लस केलेला आहे, त्याच्यामुळे दोन्ही पार्टमध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवावं लागेल, क्रॉसपट्टीमध्ये पण आणि वरच्या पार्टमध्ये पण. तर हे या पद्धतीने होईल. तर हे कट करूया. कट करण्या अगोदर सगळ्यांवर मेजरमेंट्स लिहून ठेवा. आणि 3 पीस प्रिन्सेस कटमध्ये पण फक्त असा बेल्टच तुम्हाला वेगळा काढायचा आहे. तर हा झाला बेल्ट. बेल्ट जॉईन करून घ्यायचा जसं मी काल तुम्हाला दाखवलेला आहे. आणि हा पार्ट व्यवस्थित लागला पाहिजे. हा स्ट्रेटमध्ये घ्यायचा आणि पुढच्या बाजूला मग थोडासा वाढवून घ्यावा लागेल. आणि या पार्टमध्ये इथे पण आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. या पद्धतीने टक्स कट करायचा. किंवा हा टक्स हा जॉईन करताना काय आहे की याच्यामध्ये तुम्ही हा कट नाही केला तरी चालेल. क्लिअर. कपड्यावरती असंच स्ट्रेट घ्यायचा आणि नंतर तुम्ही